नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नेट फिक्सिंग कशी करायची, त्याचबरोबर वर्क कसं करायचं हे बघितलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेटवरती नाव कसं टाकायचं हे बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपलं जे नेट आहे त्यावरती नाव टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण हे मोठ्या साईजचे जे मनी आहेत ते मनी आपण या वर्कसाठी यूज करणार आहोत. तुम्ही नेटवर तुमचं स्वतःचं नाव किंवा देवाचं नाव असं कोणतंही नाव टाकू शकता. त्यानंतर आपण जे नाव टाकून घेतले त्या नावावरती या प्रकारे मनी टाकून घ्यायचे. प्रत्येक वेळेस 2 मनी टाकून झाल्यानंतर चेन स्टिच देऊन घ्यायची. हे नाव मी आपल्याकडे जी ग्लास पेन्सिल आहे त्या पेन्सिलनी हे नाव टाकून घेतले. तर तुम्ही पण ग्लास पेन्सिलनीच नाव टाकून घ्या. तुम्ही जर नेट फिक्सिंगचा व्हिडिओ बघितला नसेल तर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती तुम्हाला तो बघायला भेटेल. कशा प्रकारे आपण नेट फिक्सिंग केली आहे याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण सांगितलेली आहे. त्यानंतर आपण जे नावामध्ये र हे अक्षर काढले तर त्या अक्षरावरती आपल्याला व्यवस्थित असे मनी टाकून घ्यायचे. मनी टाकताना आपण जो आकार दिलाय तो आकार व्यवस्थितच यायला पाहिजे याची काळजी घ्यायची, नाहीतर ते व्यवस्थित वाटणार नाही. मनी जर इकडे तिकडे असे गेले तर आपलं वर्क जे आहे ते व्यवस्थित वाटणार नाही. त्यामुळे टाकताना एकदम हळू आणि व्यवस्थितच टाकून घ्यायचे मनी. इथे तुम्ही हे जे मी मोठ्या साईजचे मनी टाकले त्याऐवजी छोट्या साईजचे मनी टाकले तरी चालतील. इथं एक एंड नॉट देऊन घ्यायची आणि त्यानंतर धागा खालच्या साईडने घ्यायचा, म्हणजे आपला जो आकार आहे तो व्यवस्थित राहील. या प्रकारे नंतर खालच्या साईडचं जे वर्क आहे ते करून घ्यायचं. पुन्हा र हे अक्षर आपलं कंप्लीट झाल्यानंतर शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची. त्यानंतर आपण हा जो धागा आहे तो कट करून घेणार आहे, कारण की नेटवरती आपले धागे खालच्या साईडने लगेच दिसून येतील. त्यामुळे मी धागा कट करून घेतलाय. तुम्ही पण या प्रकारे धागा कट करून घ्या. त्यानंतर आपण जे ध हे अक्षर काढले तर त्यावरती आपल्याला अगोदर मनी टाकून घ्यायची. तर सगळ्यात अगोदर धाग्याला गाठ देऊन घ्यायची आणि त्यानंतर मनी टाकायला सुरुवात करायची. नेट हे
सुई जर जोरात ओढली तर नेट फाटू शकतं. त्यामुळे जेव्हा पण आपण सुई खालच्या साईडनी टाकतो त्यानंतर वरती जेव्हा खेचतो तर हळूच खेचा, कारण की काय होतं का नेट जर फाटलं तर आपल्याला पुन्हा पहिल्यापासून नेट टाकावं लागतं, पुन्हा वर्क सगळं करावं लागतं. त्यामुळे टाकतानाच मणी व्यवस्थित हळू असे टाकून घ्यायचे. पुन्हा इथं एंड नॉट देऊन घ्यायची आणि खालच्या साईडनी मणी टाकायला सुरुवात करायची. या प्रकारे मणी टाकून घ्यायची. चला तर मग भेटूया पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.